आरेशला कितीही म्हणलं ना झोपायला चल 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 तर त्याला काही यायचं नसतं. त्याचे असे नाटकं चालू असतात. मी इथं बेडवर झोपले होते आणि हा तिकडे सोफ्यावर जाऊन झोपलेला होता. तर खूप अथक प्रयत्नानंतर त्याला झोपी लावलं आणि परत मग संध्याकाळचं रुटीन सुरू झालं. थोडेफार दुपारचे भांडे, काढलेले कपडे, कपडे तर इतके असतात ना ते तर विचारायचीच गोष्ट नाही आहे. एक ब्लाऊज शिवला होता दुपारी, तो काही दाखवला नाही. नंतर भाजी केली, तर भाजी आज मुगाचं मेदगं बनवलं होतं. आता ही खूप जणींना माहिती पण नसेल, पण माझ्या आजीपासून अशीच बनवतात ही भाजी बिना मसाल्याची वगैरे. खूप छान होते. तेलात जिरी मोहरी टाकायची आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आणि नंतर थोडीशी हळद टाकायची आणि त्यात शिजलेले मूग टाकायचे आणि नंतर असा थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा. तो पण थोडासा मोठाले शेंगदाणे ठेवायचे, जे की खायला खूप छान लागतात. बिना मसाल्याची भाजी खूप छान लागते, म्हणजे आम्हाला तरी आवडते. कोथिंबीर असेल तर मग अजून भारी लागते. तर कोथिंबीर नव्हती. त्यानंतर थोडी शिजवून घेतल्यानंतर अशी काहीशी झाली होती. नंतर आपल्याकडे हे ब्लाऊज शिवायला आलं होतं. तर हे ब्लाऊज इतकं छान होतं ना, हे येलो कलरचं. आणि ही साडी पण मला खूप जास्त आवडली, कारण की ही साडी पहा ना, 1000 रुपयामध्ये इतकी छान साडी भेटली आहे. तर मी जर साडीचा बिझनेस चालू केला तर तुम्ही माझ्याकडून साड्या घेता की नाही हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.